हे काय चहा हा गार झाला की तुमचा? छान गरम गरम चहा आणला होता तुमच्यासाठी, तसाच पडलाय. काय झालं? कसला विचार करता एवढा? नाही विसरलो मी. नको मला चहा, मला आता काही इच्छा पण नाही. असं कसं चहा आणि तुम्हाला नको? काय झालंय अहो? अगं काल सावलीशी बोलता बोलता तिने फोन कट केला. आमचं बोलणंही पूर्ण होऊ दिलं नाही तिने. हो मग त्यात काय झालं एवढं? नेटवर्क नसेल तिच्या फोनला किंवा बोलता बोलता कट झाला असेल. नका एवढा विचार करू त्याचा. अगे नाही अलका, असं काही नाहीये. तिच्या आवाजावरनं तिच्या बोलण्यावरनं ती चिडल्यासारखी वाटत होती मला. अगं मला जाणवलं ती दुखावली गेली ते. आता बघ, मी एवढं सगळं केलं, त्या डॉक्टरचा नंबर मिळवला, त्याच्याकडनं सगळं सत्य वदवून घेतलं. पण खरं सांगू का, हे बघ, हे मी जे काही करतोय हे तिला आवडणार नाही हे जर मला माहिती असतं ना तर मी या भानगडीतच पडलो नसतो ना. हे बघ, खरं सांगू का, मला तिचं सुख हवंय, मला तिचा राग नकोय. अहो आपली सावली समजूतदार आहे हो. ती कशी रागवेल तुमच्यावर? सांगा बरं. अगं नाही, तिने फोन कट केला, तिने मला कॉलबॅक पण नाही केलाय बघ. मग तुम्ही करा ना फोन. हा तुम्ही करा, तिच्याशी स्पष्टपणे बोला. कसं आहे ना, मनातल्या मनात काहीतरी अर्थ काढून स्वतःला त्रास नका करून घेऊ उगाच. अगं मी डायरेक्ट फोन करू? नाही, माझं धाडसच नाहीये. हे बघ, समजा मी फोन केला आणि तिने समजा फोन उचललाच नाही किंवा चिडून काही बोलली मला, तर मी स्वतःला माफ करू शकणार आहे का? नाही, मग तू काही सांगू नको का, माझी नाही हिंमत. आणि अशा परिस्थितीत आता तिच्या घरी जाणंही काही फार योग्य नाहीये. हे बघ, मी काय म्हणतो, तिचा राग गेला ना, स्वतःहून मला फोन करेल, मी काही फोन नाही करत. बरं. हा बरं, तुम्ही शांत व्हा, नका करू फोन. हा ती करेल ना. नाही मी करतच. ठेवून द्या. हो, आणि नाही आलाय तिला राग वगैरे काही, ती करेल तुम्हाला फोन. मी चहा आणू तुमच्यासाठी? हा, छान आलं वगैरे घालून तुम्हाला आवडतो तसा आणू? थोडा चहा घेतलात ना की तुम्हाला बरं वाटेल. आणते, तुम्ही बस. हा सांगायची काय गरज आहे? याला काय मजा येणार? वाचलं तरच मजा येणार ना, है की नाही? वाचा. मी कशाला? ही सावलीची कल्पना आहे ना, मग सावलीच वाचेल सगळ्यात आधी. वाच सावली. ठीक आहे, सावलीवरी सुरुवात तुमच्यापासून. ठीक आहे. मी सगळ्यांवरच खूप लवकर विश्वास ठेवते, ज्याने मलाच त्रास होतो. त्यामुळे मला माझा हा स्वभाव बदलायचा आहे. छान. आता कोण? तू. मी? मला राग खूप पटकन येतो आणि हा काही चांगला गुण नाहीये. तेव्हा माझा हा स्वभाव आज मी होळीमध्ये अर्पण करणार आहे. मी हां मला माझ्यातला आळशीपणा दूर करायचा आहे. आळशी? आणि तू? अरे दिवसभर इथे तिथे धावपळ तर करत असतोस. नाही, काही गोष्टी मला मिळवायच्या आहेत. तिथे जर असा आळशीपणा होत नाही त्या डेली रुटीन मध्ये, तिथे जर आळशीपणा दूर करायचा आहे. ओके. मी वाचतो. मी माझ्या मतांवर ठाम राहत नाही. ही वाईट सवय मला होळीत दहन करायची. मी सांगू, जे दिसतं त्यावर मी पटकन विश्वास ठेवते. गोष्टींच्या मुळापर्यंत जात नाही. मलाही बदलायचं. मला खरंच कळत नाहीये काय लिहावं. लिहा ना काहीतरी. असं काय? बरं ठीक आहे, तुम्हाला काही सुचत नसेल तर यांच्या वतीने मी काही बोलले तर चालेल? हो. हे खूप चांगले आहेत, स्वभाव खूप गोड आहे यांचा, खूप कमी चिडतात, म्हणून यांच्या या स्वभावाचा लोक पटकन फायदा घेतात. मला असं वाटतंय की हा स्वभाव तुम्ही बदलायला हवा. अव्यवहारीपणा कमी करून आवश्यक तिथे व्यवहारी होणे. बरोबर. लिहा पटकन. आता मला माझ्यातली जलसी आणि द्वेष कमी करायचा आहे. माझ्यातलं प्रेम वाढवायचं आहे मला. आता मी पण माझ्यात काय प्रॉब्लेमच नाही आणि माझा कोणालाच प्रॉब्लेम नाही. अरे असं तुला वाटतंय,
बाकीच्यांना विचार ना. तुम्हाला हो दादा तुला भयंकर. मला पण खूप आहे. आजपासून आपण सिरियस. आपलं आयुष्याला आपण हलक्यात घेणार नाही. सिरियसचं स्पेलिंग काय? सिरियसली बघणार. झालं वाटोळं. आता मला असं वाटतं की मी डिसिजन्स खूप इमोशनली घेतो. सो ही सवय मला मोडायची. भैरवजी आता तुमचा नंबर. तुम्हीच राहिला का? प्रेम. मला या होळीत माझ्या मनातली प्रेमाची भावना जाळून टाकायची. पण प्रेम ही चांगली भावना असते, ती का जाळायची? नाही, कोणाकोणासाठी असेल सुंदर. माझ्यासाठी हा दुर्गुणच ठरलाय. कारण प्रेमापोटीच माणूस हताश होतो, असहाय्य होतो, निराश होतो, कमकुवत होतो. आणि आता मला कमकुवत राहायचं नाही. म्हणून या होळीत मला प्रेमाची भावना जाळून टाकायची. छान. मला वाटतं सगळ्यांचे दुर्गुण लिहून झालेत. आता ते होळीला अर्पणही करायला हवेत. त्यांचं होलिका दहन व्हायला हवं. त्यासाठी होळीकडे जायला हवं.